न बुद्धिभेदम जने ज्ञाना कर्मसंगिना जोसे सर्व कर्माने विद्वान युक्ता समाचार जे सायाशे स्तन्य शेवी ते पक्वान केवी जेवी म्हणून बालका नेदावी धनुर्धरा तेथे एक सत्क्रियाच लावावी तीच एक प्रशंसा आहे आणि आचरणे जावावी इतरे जना. हा कर्मकांडातला तिसरा अध्याय जो आहे त्यातला 26वा श्लोक आहे. हा श्लोक कुणाला उद्देशून आहे? मुमुक्षुला नाही, भक्ताला नाही, जे या जगामध्ये प्रबोधन करणारे मंडळी आहेत त्याच्याच करता त्यांचं जीवन चाललेलं आहे. अशा माणसाने कुणाला काय सांगावं हा श्लोक सांगतो. ज्ञानोबारायांची ओवी कशी आहे? जे सायाशे स्तन्यशेवी, लहान मुलं आहेत अजून, त्याचं अजून बारसं होऊन नावही ठेवायला नाही. आईनं वात्सल्य भावानं त्याला चोकायला लावलं तर चुकू शकते, नाही तर नाही. अशा एका लहान बालकाला समजा खजूर, खारीक, थंडाई तर त्याच्या तोंडात कोंबलं तर ते हिंद केसरी होणार नाही, स्मशान केसरी होईल. असाच परमार्थामध्ये एक विचार आहे. परमार्थामध्ये पात्र होण्याकरता काही साधना सांगितली आणि पात्र झाल्यानंतर काही साधना सांगितली. पात्र होण्याकरता काय साधना सांगितली? 2 दोषाच्या निवृत्ती करता तुम्ही सतत साधना करावी. कोणचे 2 दोष? मल आणि विक्षेप. आता ही 2 इतकी प्रबळ आहेत, तुम्हाला इथं देवळात आलं तर मी काय जाताना कोणाचं चप्पल बदलून जावं असं वाटतंय त्याला, इतकं प्रबळ आहे पाप. आता त्या पापातून मुक्तता व्हायची असेल, निष्काम कर्म करावं. कर्म तरी करावं पण निष्काम कर्म. आता असा एक प्रवाद येतो, आम्ही कर्म करायचं, फल नको असेल तर असं कसं करता येईल वगैरे वगैरे. तुम्ही सकाम केला की ते तुमच्या बोकोंडीला बसणारच. आता पंढरपूरला गेलं तरी मी घर पाठीमागणे येते, हे काय आहे? पंढरपूरला गेलं तरी मी घर पाठीमागणे येते की नाही? फोन करते, पगार भागविला काय? काय ते चातुर्मासाला आग लावायची आहे? काय फायदा तर काय होतो नाही ना? त्यापेक्षा इथं बसा. पंढरपूरला जाऊन घराचं चिंतन करण्यापेक्षा घरात बसून पंढरपूरचं चिंतन करा ना. काय अडचण नाही त्याची. म्हणायचं बसून मी आता पंढरपूरच्या त्या महाद्वारात गेलोय, चंद्रभागेच्या तीरावर गेलोय, मी आता स्नान करायला लागलोय, मी आता पुंडलिकाचं दर्शन घेतलं, असं चिंतन करा, सारखं चिंतन करा. उलट होते आमचं जाय. आणि म्हणून तुमच्याकरता एक सुभाते स्पेशल आहे. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते. अन्य क्षेत्रामध्ये जर केलेलं पाप असेल तर पुण्यक्षेत्राच्या ज्या काही विधी आहेत, स्नान जे किंवा प्रदक्षिणा, दर्शन, मुखदर्शन काय असेल ते, हरिभजन, याच्यामुळं तिथलं पाप नाहीसं होते. मात्र पुण्यक्षेत्रामध्ये जर केलेलं पाप असेल तर त्याला कसलाही पर्याय देता येईल. वज्रलेपम भविष्यते. वज्रलेप शब्द कसा येतो? एखादी मूर्ती भंगलेली असते किंवा तडा गेलेला असतो, आपण त्याला काच, चुना, गुळ आणि अनेक रसायन असतं, हे सगळं मिक्स करून त्याला लावतो, असं ते पॅक होतंय. तिथं हातोडीन मारलं तरी मी तिथनं फुटत, ह्याला वज्रलेप म्हणतात. आता वज्रलेप शब्द का सांगितला? पुण्यक्षेत्रामध्ये जर जाऊन पाप केलं असेल तर ते तुम्हाला कुठल्याही साधनानं ते पाप निवृत्त होत नाही, हे ध्यानात ठेवा. मग हे करत असताना आपण काय करायचं? जे लहान मूल आहे ते खात नाही, त्याला कणाकणान द्यायचं, कणाकणान द्यायचं. म्हणून आपल्याकडे 2 मार्ग सांगितले, एक विहंग मार्ग आणि एक पिपलिका मार्ग. विहंग मार्ग जो आहे तो ज्ञानाचा आहे आणि पिपलिका मार्ग जो आहे तो भक्तांचा आहे. हळूहळू ढाळे ढाळे. आता ते एका फांदीवर शेंडाला एक फळ आहे, पक्षी एका क्षणामध्ये जाऊन उडून तू खाऊ शकतो, मुंगी नाही जाणार. मग मुंगीनं काय करावं? थांबावं का? नाही ना, हळूहळू एका फांदीतून एका फांदीतून एका फांदीतून जावं. मात्र त्याला क्रममोक्षाचा अधिकारी म्हणतात, ह्याला पिपलिका मार्ग म्हणतात.
आणि 90% लोकांना हाच मार्ग द्यावा लागेल तुम्हाला. विहंग मार्ग हा सांगण्यापुरता बरा आहे. ज्ञानाचा होणारा परिणाम सोसायची ताकद पाहिजे तुम्हाला. बायका पोरं मिथ्या म्हणावे लागतील, जमल का? दुसऱ्याची म्हणाल तुम्ही, काय अडचण नाही, तुझी बायको मिथ्या आहे म्हणून. तुझी बायको मिथ्या आहे म्हणणार का, हा प्रश्न आहे ना. पण म्हणावंच लागेल. जगत सत्यत्वाची जी भ्रांती आहे, ती भ्रांती तुम्हाला काढायची असेल तर तुमच्या अंतःकरणात जसं मुंग्या बोसतील तुम्हाला. एवढं सहजासहजी बाहेर येणार नाही तुम्ही. बळबळण परमार्थ मी कधी सांगत नाही. काय पाटील माहित आहे ना तुम्हाला, हे जुनी माझ्या ह्यांच्या घरी ईश्वराबांचीच ना. मी मला वाटतं 2-3 वेळा आलो त्या घरी, 2-3 वेळा आलो. आणि मला वाटतं माझ्या मित्राचे आणि पाहुणे झाले ते आता अण्णा पाटलांचे, भाट नावाचे. तुमचं नाव सांगितलं म्हणून आलो बरं का मी, नाहीतर मला हा घोटाळा माहीत होता. कारण माझं पहिले ते गेवराईला कार्यक्रम आहे, तो संपून इथे यायचं म्हटलं. सकाळी 6:15 ते आत्तापर्यंत अखंड प्रवास केला. आणि मी गेलेलं पण बघितले, ह्याने घालवले. ह्याने 4 लाडू दिले, त्यातले 2 खाल्ले आणि 2 प्रसाद म्हणून लोकांना दिले. त्याच्यावर रामकृष्ण आले. हे करायला समाजाकरता जर करायचं असेल, तुम्हाला कोण बळबण हे करा म्हणून सांगायला नाही. मग ही मंडळी कशी आहेत, स्वेच्छा प्रारब्ध घेऊन आलेली. पहिली ओवी कशी आहे बघा, मार्गाधारी वर्तावे, जग हे मोहरे लावावे, अलोलक नव्हावे जनाप्रती. हे जर तुम्हाला करायचं असेल तर त्यांचा बुद्धिभेद करू नका. त्याने केवळ ज्ञान सांगू नका. ज्ञानाने काय होणार नाही, कारण ज्ञानाचा परिणाम व्हायचा असेल तर 2 दोष तुमच्या अगोदर निघून जायला पाहिजे ना. मग ते गेले नसतील, मग काय ते ज्ञान होतंय, अगदी पाठ होतंय. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. त्या शब्दाचा तुमच्या वृत्तीवर जर परिणाम व्हायचा असेल तर तुमची वृत्ती धारणा करायला तयार पाहिजे, वृत्ती तुमची स्वीकारायला तयार पाहिजे. आणि वृत्ती जर स्वीकारायची असेल त्या वृत्तीतले दोष तुम्हीच काढावे लागते, इतर कोण काढणार नाही. म्हणून आपल्याकडे 4 कृपा सांगितल्या किंवा आहे. पहिल्यांदा अंतःकरण कृपा. पहिल्यांदा इथं सप्ताह चालला, देवळाकडे जा असं तरी वाटावं, कमीत कमी जा वाटावं. ते म्हणते अजून 5-7 दिवस आहे, एवढं गडबड का, काला कधी विचारून जाऊया. म्हणजे दोन्ही झालं, प्रसाद पण झाला. एकदा तुम्ही इकडे या, त्याला त्या चंचल मनाला जरा इकडे आणा देवळाकडे. आणि मग बघा, पहिल्या दिवशी ते तुम्हाला सहकार्य करणार नाही, मान्यच करतो. आम्ही साधना करताना आम्हाला जो झाला तोच तुम्हाला अनुभव येणार नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याला सांगा, अरे मना मरकटा, तुला हेच करावं लागेल, तुला हेच करावं लागेल, तुला यातनं सुटका नाही. हे इंद्रिया म्हणजे ते लीड आहे, माइंड इज लीड म्हणतात. मन नावाचा की जे इंद्रिय आहे, अंतःकरण वृत्तीमध्ये 4 प्रकार: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन कशाला म्हणावं? ती वृत्ती जर संकल्प विकल्प करत असेल, होय नाही म्हणत असेल, यस नो म्हणत असेल, तर त्याला त्या वृत्तीला मन. एकच वृत्ती आहे ती. तर तुम्हाला नावं किती आहेत? तुम्हाला नावं किती आहेत बघा, अजून नक्की सांगा. तत्त्वानं नावं किती आहेत? एकच आहे म्हणतात ना. तुम्ही कोणाचे जावई आहे की नाही? 1 झालं. तुम्ही कोणाचे सासरे आहे की नाही? 2 झालं. तुम्ही कोणाचे मुलगा आहे की नाही? 3 झालं. तुम्ही कोणाचे बाप आहे की नाही? एकालाच किती नावं झाली. प्रसंग बदललं, नाव बदललं, प्रसंग बदललं, नाव बदललं. अंतःकरण वृत्तीमध्ये संकल्प विकल्प व्हायला लागला त्याला मनच म्हणावं. ते जर चिंतन करायला लागलं तर त्याला चित्त म्हणावं. निश्चय केला तर त्याला बुद्धी म्हणावी. आणि अभिमान धारण केला तर अहंकार म्हणावा. हे 4 प्रकारे एकच वृत्ती अशी फिरत असते. जसं तो आपल्या गाडीचा गिअर फिरतो ना, मागं केलं की मागं फिरतो, तसं हे फिरत असतं. त्याला कुठल्या बाजूला फिरवायचं तुम्ही ठरवा. त्या नाटामध्ये शेवटचा एक अभंग आहे, काय काय करतोय मना परिनायके नारायण. हा कोणाचा पर्याय आहे? संतांचा पर्याय. मी काय काय प्रयत्न केला, ते बालवाडीत
जे मूल घालतो ना आपण मॉन्टेसरी किंवा बॉलवाले म्हणतो, ते बाप मास्तरला सांगून होते ह्याला बसवून ठेवा बरं का, बसवून ठेवा. बाप गेला, गुरुजी आता 2 केलं तर काय करू म्हणून गुरुजी म्हणतात जा. गल्लीतनं भटकायला लागला. बाप म्हणला ते काल शाळेत आलं नाही का, नाही म्हणले. मग त्याला काहीतरी आमिष दाखवा, या मनाला काहीतरी आमिष दाखवा. अरे म्हणा, हे बघ तू जर भगवंताच्या चरणाकडे गेलास ना, तू उन्मन होशील, अविट आनंदाचा अधिकारी होशील. त्या स्वयंप्रकाशाला एक जगभर तो तुझा प्रकाश बाहेर पडेल. त्याला काही चुचकारावं लागतं. गुरुजींनी एक चॉकलेट दिलं आणि बसवलं. चॉकलेट खाल्लं, इकडे तिकडे बेट निघून गेलं. गुरुजी म्हणले चॉकलेटचा काय उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी प्रयोग केला. सकाळी येऊन 2 वाजेपर्यंत कोण बसतील ना, त्याला सकाळी एक आणि जाताना एक, 2 चॉकलेट आमिष आहे. मग ते 2 कधी वाजतील आणि दुसरं चॉकलेट मिळेल या आशेनं ते शाळेत राहिले. शाळेत राहिल्यावर गुरुजी म्हणलेले हे बघ नुसतं बसायचं नाही, गड्डूचा मक्याचा काढ. करता 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 ते चॉकलेट खायचं विसरलं आणि भनच्या नादाला लागलं. आई म्हणले बाळा आज शाळेला जाऊ नकोस. नाही म्हणले माझा ग्रहपाठ आहे. तेच मूल जे मन तुम्ही परमार्थाकडे आणला, चुचकारून आणला, चल बाळा चल 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 या मनाला. कारण मन आणि चित्त हे ब्रह्माशी समलिंगी आहे. कसे आहेत? ब्रह्म कसं ते नपुंसकलिंगी आहे, तसं मन नपुंसकलिंगी आहे आणि चित्त नपुंसकलिंगी आहे. बुद्धी ही स्त्रीवाचक आहे आणि अहंकार तो पुरुषवाचक आहे. ते दोन्ही समान आहेत, एक लिंगातले आहेत म्हणून शक्यतो जमते त्यांचं. पण त्याला काही प्रक्रिया सांगितल्या. योग वासिष्ठामध्ये 7 प्रक्रिया सांगितल्या तुम्हाला. त्यात पहिला विचार आहे सुविचारणा. तुमचे विचार चांगले असावे. मग ते सामाजिक असोत, पारमार्थिक असोत, घरगुती असोत किंवा गल्लीतले असोत, त्या विचाराला जबाबदार तुम्हीच आहात. सुंदर विचार तुम्हाला जवळ बाळगायला काय अडचण नाही. एखादा अडलेला असेल तो प्लीज हेल्प मी म्हणत नाही, मान्य करूया, पण त्याचा भारा ओझा झाला जरा उतरून घ्या ना, काय पाप होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सामाजिक बांधिलकी जर जपत चाललो, अरे तोच परमार्थ आहे. परमार्थ वेगळा नाही आहे. या समाजामध्ये जी मंडळी आहेत, या समाजामध्ये जे जीव आहेत, जीव आनंदित होणं ह्याचं नाव परमार्थ आहे. मग तुम्ही कशाने करता हा तुमचा प्रश्न आहे. सुविचार म्हणतात. जो विचार तुम्हाला बद्धतेतून मुक्तीकडे नेतो त्याला सुविचार म्हणा. त्या सुविचारामध्ये विहित कर्म सांगितले. निषिद्ध कर्माचा त्याग आणि विहित कर्माचा स्वीकार, त्याला सुविचारणा म्हणतात. निषिद्ध कर्म काय आहे? अपेयपान. अपेयपान म्हणजे कळलं ना? नाही कळलं? देवळात कधी येत नाही का तुम्ही? दत्ता ह्या मंडळींना रोज बोलत यांच्या पुढ्यात. अपेयपान म्हणजे हातबट्टीची. कळलं का नाही? आता कळलं सर. अपेयपान करू नकोस. अभक्षभक्षण म्हणजे मांस खाऊ नकोस. सुवर्ण चोरी करू नकोस. गुरुपत्नीवर अभिलाषा करू नकोस. चौथा आहे ह्या चौकांच्या संगतीत राहू नकोस. ह्याला विहित कर्म म्हणतात. निषिद्ध कर्म काय आहे? ह्याच्या उलट आहे. सुरापान, अभक्षभक्षण, सुवर्ण चोरी, गुरुपत्नी अभिलाषा आणि यालाच अनुमोदन देणं हे निषिद्ध कर्म आहे. निषिद्ध कर्म जे आहे ते पाप वाढवतं आणि विहित कर्म जे आहे ना ते पुण्य वाढवतं. आता पाप म्हणजे तरी काय? तुम्हाला अनेक जन्म या गोत्यात घालणारे जे कृत्य आहे त्याला पाप म्हणावं, आणि या जन्मातून मुक्त होण्याकरता जे सहकार्य करते त्याला पुण्य म्हणावं. आणि ते प्रबळ पुण्य निर्माण व्हावं लागतं. तुम्ही देवळात आलाय, कुठेतरी तुमचं पुण्य आहे. मी तुमची स्तुती अजिबात करत नाही. रोज म्हणतो आपण बहुत सुकृताची, कुठेतरी पुण्य आहे तुमचं.
म्हणून आला या देवळामध्ये. माणसं त्या कुटाळ कट्ट्यावर गप्पा मारतील पण देवळाकडे येत नाहीत. मी नेहमी सांगत असतो, आज तुमचे देव सुरक्षित ठेवा, तुमचा धर्म सुरक्षित ठेवा. उद्याचा काल बरोबर नाही तुमचा. तुम्ही आपसातले हेवेदावे करून जर धर्माला बुडवला तर तुम्हाला कोण विचारणार आहे? आज ती अवस्था आपल्याकडे आहे. धर्म का असावा? धर्माची व्याख्या काय? मी आनंदाने जगतो, तुम्ही पण आनंदाने जगावं, ही धर्माची मूळ सूत्र आहे. मी आनंदाने जगतो, तुम्ही पण आनंदानं जगावं. मी जीवन तृप्त आहे म्हणून आपल्याकडे विचारतात का जेवण झालं का म्हणून विचारतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवण झालं का, आणि सकाळी उठल्यावर काय म्हणतात? उठलात का? उठल्याशिवाय आलो काय म्हटलं तर विकृती झाली. आम्ही एकदा ती इकडं त्या गारगुटे भागाला कीर्तन चाललेलो निपाणी स्टँडवर. कारण मी 50 वर्ष बसनंच लाल डब्बा म्हणजे माझं तिचं समीकरण जमलेलं. अमरावतीपासून चांद्यापर्यंत काय अडचणच यायची. आज सुद्धा मी लाल डब्बाच घेऊन आलो तिथनं. आपण आपल्या सुविधेला फारसं महत्व देऊ नये. जर तुम्हाला सुविधा पाहिजे असतील तर तुम्हाला परमार्थ करता येणार. अत्यंत अडचणीचा जर काळ असेल तर त्यावेळी परमार्थ निश्चित घडतो. कबीर महाराज म्हणतात, दुःख में सब समेरे न करे. दुःखामध्ये सगळे स्मरण करतात, सुख में न करे कोय. सुखामध्ये कोण अजिबात त्या देवाकडे बघत नाही. ह्याच्या उलटा असा आहे, सुख में जो समेरे न करे उसे कभीही दुःख न होय. सुखात देखील जो भगवंताचं स्मरण करतो त्याला मात्र कधीही त्याला दुःख होत नाही. उदाहरण घ्या तुम्ही. पांडव संकटात असले तरी भगवंतालाच बोलवणार आणि राज्यावर बसले तरी सुद्धा कुणाला बोलवणार? राज्यावर बसल्यानंतर देवाचा विसर पडला नाही त्याला पांडव म्हणायचं. राज्यावर बसल्यानंतर देवाचा विसर पडला त्याला दुर्योधन म्हणायचं, कौरव म्हणायचं. दोन्हीतली व्याख्या वेगळी आहे. पण हा जो एक परमार्थ आहे, त्या परमार्थाची गरज किती आहे बघा. सुविचार चाललाय आपला. सुविचार, विचार चांगले असावे. चांगले विचार कशाला म्हणावे? मी जगताना जो आनंद भोगतो तो शेजारी भोगावा ही वृत्ती असण्याला सुविचार म्हणतात. मग ती एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत, दुसऱ्या घरापासून तिसऱ्या गल्लीपर्यंत, गावापर्यंत, गाव सगळं सर्वत्र सुखीना संतो व्हावं, त्याला सुविचार म्हणतात. सुबुद्धी दुसरा टर्म कसा आहे? सुबुद्धी. जी बुद्धी आहे त्या बुद्धीनं जर परमार्थाचा निश्चय केला तर त्याला सुबुद्धी म्हणावे. आणि ज्या बुद्धीनं विषयाच्या सत्यत्वाबद्दल निश्चय करून विषयात रमलं त्याला दुर्बुद्धी म्हणा. महाराजांचं मागणं आहे, दुर्बुद्धी ते म्हणा खरा नुपजवणार आहे. दुर्बुद्धी म्हणजे तरी काय? दिसणारं जगत मिथ्या असताना सत्य म्हणायला दुर्बुद्धीच म्हणावी. हा देह परिवर्तनशील असताना परिवर्तन न म्हणायला दुर्बुद्धीच म्हणावी. हरिनामस्मरणानं उद्धार होतो ते सोडून भक्त सिनेमातले गाणे म्हणते त्याला दुर्बुद्धीच म्हणावे. किती खाली येऊन सांगू परत? ही दुर्बुद्धी आहे. आणि सुबुद्धी कशाला म्हणतात? ज्या बुद्धीमध्ये विवेक आहे त्याला सुबुद्धी म्हणतात. आता विवेक म्हणजे काय? शास्त्रानं इदम करू आणि इदम ना करू, हे कर आणि हे करू नको म्हटलंय. जे करू नको म्हटले का त्याचंही चिंतन कर, आणि जे कर म्हटले का त्याचेही चिंतन कर. त्यावेळी तुला असं निश्चित ध्यानात येईल, कर जे म्हटलंय तेच करावं. कारण का त्यापासून तिसरा प्रकार जर यायचा असेल तनुमानसा, तर हे दोन तुझ्याकडे पक्के बसले पाहिजे. सुविचारणा सुबुद्धी ही जर सुबुद्धी जर बसली नाही, पुढे तुमच्या बुद्धीनं निश्चय मी ब्रह्म आहे कसं करणार? आपल्या शास्त्रामध्ये प्राणलय आणि मनोलय असे दोन प्रकार सांगितले. म्हणून आमच्या संतांचं जे जाणं आहे सांगून गेले हो,
आम्ही जातो आमच्या गावात आणि आम्ही काय करतो, सगळ्या पाहुण्यासनी बघून जावं म्हणून सांगतो. सगळ्या पाहुण्यासनी, बरं ती बी मरकीच असतात का, तुम्हाला सोडणार आहेत म्हणता, ती मरकीच नाही. नाही, ही साधना तुम्हाला करावी लागेल. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, हे जर व्हायचं असेल तर तुम्ही नित्य त्या भगवंताचा आठव केला पाहिजे. निश्चितपणे मरता नाही. एक ग्रस्त होते, कधी देवळाकडे यायचे नाही. दत्ताबुवानी बोलले तर बघूया बघूया, यायचंच आहे म्हणायचे. पोरांना सांगायचं, सप्त्याला वर्गणी देशील, चुकून कीर्तनकार बुवाचं ऐकशील, देवाच्या पाया पडायचं नाही, आपण सगळे देवच आहोत असं सांगायचं. आणि शेवटी आजारी पडलं, तोंड गेलं. सारखं म्हणलं वास केस, वास केस. मुलांना वाटलं आता अखेरच्या क्षणी वासुदेव केशव म्हणते वाटतं, म्हणून त्यांनी ते वैद्याकडे हेमगर्भाची मात्रा 50 रुपये खर्च करून आणली, जिभेला चाटवली. आबा वासुदेव केशव म्हणताना मूर्खानं कुठला वासुदेव, ते वासरू केरसुनी खायला बघू म्हणले. का असं गेले, मेलत लगेच मेलं. आमचे संत आम्ही यावेळेला जातो म्हणून सांगून गेलेत ना. मी काल सांगितलं का तुम्हाला निरंकार वाद्याबद्दल, धन्य तूही निरंकार, धन्य तूही निरंकार. कॅन्डात मेलं, ते जावायला घेऊनच मेलं. निरंकार नाही. निरंकार केव्हा म्हणतात, ज्या दिवशी खायला मिळत नाही त्याला काय म्हणतात, निरंकार उपवास झाला. मग तसं आहे का, ते निराकार म्हणतात. निरंकार नसून निराकार. जी आत्मवस्तू आहे तुमच्याकडे आहे, तिला आकार नाही, तिला रंग नाही, तिला रूप नाही, त्याला नाव नाही. ते अनाम आहे, अरूप आहे, अगुण आहे, निर्वृत्तिक आहे, निष्प्रकारक आहे, आणि ते कुणाच्याही आश्रयाला नाही म्हणून साश्रय नाही, तर ते निराश्रय आहे. एवढ्या लक्षणानं जी वस्तू आहे ती वस्तू तुमच्या जवळच आहे. बाहेर 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 देव बघायची गरज नाही. कुठे आहे ती वस्तू? तुमच्या जवळच आहे. त्याला आत्मस्वरूप म्हणतात आणि ते सगळ्यांच्या ठिकाणी आहे. किडा मुंगीमध्ये सुद्धा ते चैतन्याचा आविष्कार आहे. चैतन्याचा आविष्कार दगडामध्ये सुद्धा आहे. दगड सुद्धा वाढतो काही वेळा. मग ते चैतन्य जवळ असताना आम्हाला त्याचं काय ज्ञान नाही, भान नाही, का असं होतं? मायेच्या 2 शक्ती आमच्यावर आहे, विक्षेप आणि आवरण. ती प्रकृती आहे, माया आहे. ती तुमच्या अंतःकरण वृत्तीवर विक्षेप करते, त्या बुद्धीवर विक्षेप करते, त्या मनावर विक्षेप करते आणि या देहालाच मी म्हणायला लागतो. वास्तविक मी चैतन्याला मी म्हणायला पाहिजे होतं. आज जे आत्मस्वरूप आहे त्याला मी म्हणायला पाहिजे होतं. पण हे जे जन्मलंय, जे वाढतंय, जे क्षीण पावतंय, अनेक दिवशी राम नाम सत्य म्हणते, त्याला खरं म्हणते. ते खरं कसं असेल? तुमच्या ध्यानात येत नाही. तुमच्यात रोज बदल होत असतो, पण तुमच्या ध्यानात येत नाही. रोज क्षणाक्षणाला बदल आहे तुमच्यामध्ये, परिवर्तन क्षणाक्षणाला आहे. परवा का मुंबईला कार्यक्रम गेलो दत्त जयंतीच्या वेळी. आता महाराज असले की त्याला कशाला जुंपतात माणसं. एका संस्थेचं पतसंस्थेचं उद्घाटन करायचं होतं, ते बोलवले. काही गेस्ट होते. बसलो आम्ही स्टेजवर, उद्घाटन झालं. 4 मिनिटं बोला म्हणाले. माझ्या पलीकडे 2 माणसातून एक बाई बसल्या. त्या सारखं वाटायचं ह्या बाईला कुठेतरी बघितले, ह्या बाईला कुठेतरी बघितले. पण विचारायचं कसं? त्या हाताने हबोपणे विचारून चालत. तुम्हाला चालते, 12 खून माप आहे तुम्हाला. हबोपणे विचारायचं नाही, पण मन खुरखुरायला लागलं. धाडस केलं, मॅडम तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अहो मी वैजयंती, मला नव्ह काय म्हणते. ते असं त्याचं मॉडेल झालं होतं. ते माकड बरं. आता जी
नटी म्हणून मिळवली, अनेकाच्या हृदयाचं धडकन वगैरे काय काय म्हणतात ती झाली. पण आज काय झालं? परिवर्तन आहे, परिवर्तन आहे. आज तुम्हाला सुद्धा 6 परिवर्तन स्वीकारायला लागतं. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमीयते, अपक्षयते आणि विनश्यते, असं ज्ञानोबा वर्णन करतात. षड विकार षड वैरी मिळवली तापत्रयाने विणलेले. हे 6 विकार आहेत. मनुष्याला परमार्थ आठवतं कधी? एक एक पार्ट कमी व्हायला लागल्यावर. मग म्हणतंय काहीतरी करायला पाहिजे होतं. आता हे भंगार माल कुठं नेऊन खपिशील? काय त्याचा उपयोग होणार आहे? ऐकायला बसलं ऐकायला येत नाही. काय म्हणतोय तू? कान ओढून ऐकायला येतोय तुला? अरे चांगलं होतं त्यावेळी. पत्रिका पाठवल्या, हाक मारली, या 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 प्रवचनला या, कीर्तनला या. आम्ही त्यातलं नव्हतो. तू कशाचा मसनातला? त्यातलं म्हणजे अवलाद हिंदूची आहे की नाही? काय कोण भिन्न आहे? पारशी नाहीत ना? मग हिंदू धर्मामध्ये जेवढं देव मानतो तेवढं आईबाप मानतो, तेवढं शास्त्र मानतो आणि तेवढं गुरु मानतो आपण. पहिल्यांदा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, शास्त्र देवो भव, हे 4 मानणारा तर हिंदू म्हणतो आम्ही. शास्त्र मानत नसेल तर हिंदू नाही. आई बाप्पाची सेवा करत नसेल तर तो हिंदू नाही. देव आस्तिकपणा नसेल तर तो हिंदू नाही. काही राजकीय लोक पंढरपूरला जातात. एकानं मला सांगितलं, आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जात नाही, कार्यकर्त्यांना भेटायला जातो. कसं काय? बरं, ते कार्यकर्ते विठ्ठलाला मानणार आहेत ना? हे कोण म्हणते तुम्हाला ध्यानात आलं असं? मी का त्याचं नाव वगैरे घेत नाही, त्याला मोठा करायची पाडेली. हा, खरं तुमच्या ध्यानात आलं असं. मी कोणाला बोललो ते ध्यानात. नास्तिकवाद सिद्ध करून होत नाही या जगामध्ये. काही नास्तिक शास्त्र आहेत, चारवाक वगैरे, बौद्ध वगैरे, जैन वगैरे, ते मोक्ष सांगू शकत नाही. सर्वम शून्यम, सर्वम शून्यम. तुम्ही एका चेकवर 10 शून्या घातल्या तर किती पैसे मिळतील बँकेतून तुम्हाला? चेकवर 10 शून्या घालून जर तुम्ही ते बँकेत दिला तर किती पैसे मिळतील? शून्यच मिळतील. आणि त्याच्या पाठीमागे 1 लावलं तर बँक सगळीच एका दिवशी घराकडे. शून्य असत नाही. शून्य सिद्धांताचा बघा असं एक शास्त्र आमच्या गुरुजींनी एकदा सांगितलं. ह्यांच्या घरी आम्ही गेलो. अहो घरात कोण आहे का? आत आवाज आला, घरात कोण नाही, घरात कोण नाही. घरात कोण आहे सांगणारं कोणतरी आहे ना? घरात कोण नाही सांगणारं कोणतरी आहे ना? तोच तो आहे, तोच तो जगतामध्ये भरलेला आहे. त्या बालकाच्या निरागस चेहऱ्याकडे बघा, देव दिसतोय तुम्हाला. झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याकडे बघा, कोकिळीच्या कुहू कंठातून बघा, देव दिसतोय तुम्हाला. एखाद्यावर परोपकार करून बघा, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हे देव आहे. आणि एखाद्याला छळून बघा, त्याच्या चेहऱ्यावरचं असमाधान हेच एक तुम्हाला नरकाला घेऊन जाणारं म्हणजे हायवेच आहे तो. मग हे सगळं तुमच्यापुढे ठेवलंय. आमच्या भारतामध्ये ते ध्यानात घ्या, 10 अवतार इथं झाले. येशू एकदा आला, परत नॉट रिटर्न. पैगंबर एकदा आला, परत कोण नाही. आमच्यात मात्र 10 अवतार देवा झाले. आणि आज सुद्धा तुम्ही जर प्रामाणिकपणे भक्ती केला तर तुम्हाला तो दर्शन देतो, ही खात्री आहे आमची. कुठल्या रूपाने देईल सांगता येणार, कुठल्या रूपाने देईल सांगता येणार नाही, पण दर्शन देतो. अनेकांना दिलेलं आहे, अनेकांची कामं केलेली आहेत. हे फक्त भारतामध्ये घडतं. आणि त्या भारत देशामध्ये असं एक कुठंतरी जन्मण्यापेक्षा आपण भारतामध्ये जन्मलो, हे मोठं प्लस पॉईंट. महाराष्ट्रामध्ये जन्मलो, प्लस पॉईंट. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ते 4 मुलं जर सोडली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4 जर मंडळी सोडली, सगळीच ग्रहस्थाश्रम आहे.
काबाड कष्ट करून जगणारे आहेत, शेती करणारे आहेत, फुलबागा करणारे आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, चोकोबासारखा रोज मजुरी करणार आहे. हेच ह्यांच्यात वैचित्र्य असेल, पण सर्वांमध्ये एकमत काय, मी ब्रह्म आहे. ते ब्रह्म आणि मी दोन असून एकच आहे. हे भारतात घडते. इथं ऋषीमुनींनी केलेलं तप. आता तुम्ही तो ब्राह्मण जर वाद विनाकारण करून बसलाय, ते सोडून द्या. मनु ब्राह्मण नव्हता, क्षत्रिय होता, हे त्याला सांगा चांगल्या कोणाला तरी. मनुस्मृती म्हणून आहे ना, ती बामणाने लिहिलेली नाही. ह्याने काहीतरी घोटाळा केलाय तुमचा. मनुस्मृती लिहिणारा क्षत्रिय येतो. मग क्षत्रियाची मतं तुम्हाला पटत नसते, सोडून द्या. बामणाच्या नावाने काय सांग मारता, काय गरज आहे तुम्हाला? उलट राखून ठेवलं त्यांनी. याचा अर्थ मी ब्राह्मणाचं फार प्रतिपादन करतो असं म्हणू नका तुम्ही. मी माझ्या इतका ब्राह्मणाला वाईट कोण बोलते नसते कदाचित, पण समोर असतं. राखलंय ना त्यांनी. बघा, त्यांची मुलं अगदी 2-3 वर्ष झाले की केशवाय नमा, माधवाय नमा, मधुसूदना म्हणायला शिकतात. आमची पोरं तुझ्या आईला आणि हिच्या भनं शिकतात, शिकवायला लागत सुद्धा नाही. दोष कोणाचा? ब्राह्मणाचा का तुमचा आहे? कोणाचा दोष आहे तो? तुम्ही संस्कार केले नाही. तुम्ही जर स्वतः संस्कारी असता तर संस्कार केला असता. चोकोबानी आपल्या बायकोला उपदेश केला, म्हणे अवघा रंग एकच झाला. हे चोकोबाच्या बायकोचं अभंग आहे. तुम्ही अस्पृश्यता निवारण कायदा करण्याकरता गेली 70 वर्ष शंख मारायला, अजून झालं नाही तुमच्या मनातनं. पण त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी चोकोबारायांच्या घरी नामदेवराय, पांडुरंग, ज्ञानोबारा ही माणसं जेवायला गेली. कुठं आहे अस्पृश्यता? आता परवा काय त्या स्त्रियांना काय दिलं? आरक्षण दिलं का? किती टक्के दिलं? आबा किती, पाटील किती टक्के दिलं? तुम्ही थोडं राजकारण्या म्हणून विचारतो. किती टक्के? 50%. आमच्यात 102% दिले. आमच्या किती दिले? 102% दिले. ज्ञानोबाराय जगावर रुसून दार लावून बसले, चाटी लावून बसले. कुणी गेलं तर उघडत नव्हते. त्यावेळी मुक्ताबाई म्हणले, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, तुम्ही तारुणी विश्वतारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा म्हणून उपदेश करणारे माझी मुक्ताई बाई आहे ना. मग कोण ज्ञानोबाराय श्रेष्ठ का मुक्ताई श्रेष्ठ म्हणावं? जिच्या हस्तस्पर्शानं शेनी विठ्ठल म्हणतो त्या, ती जनाबाई शूद्र आहे का? मेल्यानंतर हाडं विठ्ठल म्हणतो ती, तो चोकोबा अस्पृश्य आहे का? म्हणून हजारो वर्ष हा संप्रदाय टेकून राहिलेला आहे. सगळ्याने घेतले तुम्हाला म्हणून. अज्ञानी या, ज्ञानी या. एक छत्राखाली आणले, एक विठ्ठल या नामस्मरणाकरता आणले, एक संतांच्या उपदेशाकरता आणले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आमचा जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, त्याचाच उपदेश ज्ञानेश्वरी. मी काल सुद्धा सांगितलं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगामध्ये निर्माण आहे. कवीने बघावं, काव्य दिसेल. ज्ञानाने बघावं, तत्वज्ञान दिसेल. भक्ताने बघावं, प्रेम दिसेल. कोणी काय त्या ज्ञानेश्वरीकडे बघाल ते तुम्हाला ओवीच्या रूपाने दिसतील. पण आमच्यातले लोक ज्ञानेश्वरी उशाला घेऊन ठेवून झोपतात. नाही, आमच्याबरोबर एक माळ घातला त्या आलोरला, बुटालोरला शंकर भगवान होता. त्याच्या अगोदर पिठाची गिरण होती महाराज. ती इतकं बायकांना शिवाय द्यायचं. जास्त आणू, कमी सांगता, टिंबा आणू, ते तुम्ही म्हणा काय असेल ते. आणि ते चुकून कुठलं दुर्दैवानं माळ घातली, असं नमस्कार नमस्कार, एवढंच परिवर्तन झालं. एका रात्रीवर परिवर्तन झालं. मात्र लबाडी आहे म्हणतं काय ते आमच्याच गावच्या वाटावर त्याची शेत आहे, तिथे खूप होती त्याची. ते सकाळ उठून जायचं, ज्ञानेश्वरी घेऊन जायचं. लोक म्हणायचे शंकर बुवा ज्ञानेश्वरी वाचायला लागले. मी त्या रस्त्याने एकदा मुद्दाम आत गेलो तर भाजर ज्ञानेश्वरी उशाला घेऊन झोपले ना. 3 पिढ्या जरी घेऊन झोपलंस ना, काय फरक पडणार? ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. आज एक कल्पना करा, ह्या जगामध्ये जेवढे तत्ववेत्ते आहेत, मग कार्ल मार्क्स पासून सांगतो तुम्हाला, त्या सगळ्या तत्वज्ञानाचं खंडन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. कुठे शिल्लक ठेवलेलं नाही. कार्ल मार्क्सचं खंडन केलंय.
सार्केटिक्सचं खंडन केलंय. मग इतरांचं बौद्धांचं चार्वाकाचं सोडून द्या, पण परदेशी जे तत्ववेते होते, मग काही चीनचे होते, काही अमेरिकेचे होते, काही इस्लामचे होते, सगळ्यांचं खंडन केलंय. का केले खंडन? तर त्यांना शेंडाही नाही आणि बुडी नाही, खंडन करावं. खंडन करत असताना त्यांना शिव्या दिलेल्या नाहीत. आमचं योग्य कसं हे सांगितलं. त्यांना शिवी द्यायची गरज नाही. तुमचं चुकीचं म्हणण्यापेक्षा आमचं बरोबर आहे असं जोरात म्हणायचं, म्हणजे ती गप्पच पळतात. ही ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. तुम्ही माळ घातलं तरी वाचा, नाही घातली तरी वाचा, वाङ्मय म्हणून वाचा, काव्य म्हणून वाचा, देवाचं देणं म्हणून वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा. एकदा वाचायला सुरुवात करा. रोज 5 ओव्या वाचा, बास झाला, जास्त नको. त्या 5 ओव्या तुम्हाला अशा मोहून टाकतील. काही दिवसांनी मी 10 का वाचू नये असं तुमच्या मनाचं कळवे. ही ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानाची ईश्वरी आहे. आम्हाला बहुतेक फॉरेनकडनं आणलं म्हणजे भारी वाटते आपल्याला. ते मागे एकदा गॉड पार्टिकल नावाचा एक प्रकार झाला. इंग्लंडमध्ये 10 वर्ष खणून खणून काढलं आणि ते गॉड कण मिळाला. त्याने प्रसिद्ध केलं गॉड पार्टिकल. आमच्या इथले मीडिया ब्रेकिंग न्यूज काय, भारताला जे कळलं नाही ते इंग्लंडला कळलं. हे आमच्या नावानं बोलणारी मीडिया आहे. हां, बाटकी म्हणतो आम्ही त्यांना. आणि ते लोक त्याला लिब्रांडो म्हणतात. शब्द तो पाठ असणार, लिब्रांडो पाठ आहे, बाटकी नाही. अरे ते फॉरेनच्या लोकांनी नाही केलं. जगामध्ये कुठलंही शास्त्र भारताशिवाय नाहीच आहे. आज देखील मी छात्ररूपाने सांगतो. 100 वर्षापूर्वी बोस नावाच्या एका बंगालच्या शास्त्रज्ञाने तो शोध लावलेला होता. पण परड्यातल्या भाजीचा गुण कधी येतच नाही आपल्याला. मेडिकल शॉप मधनं आलं म्हणजे बरोबर वाटतंय. ते साईड इफेक्ट का असे ना, पण डॉक्टरने लिहून दिले ना, ही परड्यातली भाजी आहे, कुरडूची भाजी आहे, व्हिटॅमिन किती आहे. हे भारताचे ग्रंथ आहे. हे तत्वज्ञान भारतातलं आहे. याच ठिकाणी अनेक तत्ववेते निर्माण झाले. वशिष्ठ, विश्वामित्र, जमदग्नी हे ऋषी आहेत. त्यांनी तप करून जे तत्वज्ञान तुमच्याकडे दिलेलं आहे त्याला देवाचा वरद असतंय. त्याच्याकडं दुस्वास करून बघू नका, स्वकीय म्हणून बघायला शिका. 2000 वर्षापूर्वी तो सिद्धांत कनाद ऋषीने मांडलेला आहे, गॉड पार्टिकलचा. आणि तुकोबारा तर सहज सांगतात, तुका म्हणे अनु तुझविन नाही, नवावणी पाहिवा. अरे शेतकरी पेशातला मनुष्य, तो अणू देखील तुझ्याशिवाय हलू शकत नाही, संघटन करत नाही, विघटन करत नाही. हे तत्वज्ञान भारतातल्या संतांनी सांगितलं. त्यांना अणू कळायलाच किती वर्ष गेली? 700 वर्षापूर्वी अणू सांगितला. तुमच्या आता इलेक्ट्रिकचा शोध कधी लागला पाटील साहेब? कधी लागला का आठवतं का तुम्हाला? 25, 30, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षात संपलं. त्याआधी आपण दिवट्याच लावत होतो. पाण्यापासून वीज तयार होते हा सिद्धांत आपण नंतर स्वीकारला. पण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी पाण्यापासून वीज तयार करता येते हा सिद्धांत मांडला ना. ते तुम्हाला कसं काय कळत नाही? ही फॉरेनची वीज नाही, ही तुमच्या भारताचं देणं आहे, भारताच्या संतांचं देणं आहे, भारताच्या ग्रंथाचं देणं आहे, भारतातल्या महात्म्यांचं देणं आहे. आणि ते महात्मे त्रिकाल ज्ञानी होते. त्यांना पुढचंही कळत होतं, मागचंही कळत होतं आणि आत्ताचं कळत होतं. त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं सगळे शोध आमच्या भारतातले आहेत, त्यांचं काहीही नाहीत. हां, इकडनं उचलून नेलं, संशोधन केलं. आता बघा, तुम्हाला थोडं तरी का राजकीय लोकांना वाटतं काय? बघा, जर्मनीमध्ये पहिली वर्गापासून संस्कृत शिकवलं जातं. किती? पहिली वर्गापासून. आमच्यात किती वाईट वाटते बघा, संस्कृत म्हटलं की नाक मोडते. अरे ती बामणाची मक्तेदारी नाही, ती देववाणी आहे. आज जर्मनीमध्ये पहिलीपासून ते संस्कृत शिकवतात आणि तुम्हाला संस्कृत शिकायला काय होतं? ही दुर्दैवाची कहाणी आमच्या भारताची. मग असा ग्रंथ परवा
बराक ओबामा ज्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळी भारताला आले आणि इथल्या राजकीय नेत्यांनी त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिला. आपल्याकडे देत असताना गीता किंवा ज्ञानेश्वरी आपल्या धर्माचे ग्रंथ म्हणून फॉरेनरला देत असतात. आतापर्यंत ती ज्ञानेश्वरी त्यांनी ट्रान्सलेशन करून घेतली इंग्लिश भाषेमध्ये आणि त्याचा अभ्यास केला. ते त्या व्हाईट हाऊसमध्ये डोक्यावर घेऊन नाचायला लागले. असा ग्रंथ या आकाशाच्या खाली नाही. मग आमची मीडिया बराक ओबामा असं म्हणतं, तुला कोण लेखा नको म्हटलं तर काय म्हणायला? तुझ्या घरचं होतं ना, घरचं होतं ते नाही, संताचं तुमच्या घरचं आहे. तिने अभ्यास करून त्या ग्रंथाबद्दल जो निर्णय दिला तो तुम्हाला सहज शक्य आहे ना. रोज वाचायला हरकत आहे का? हरकत आहे, पण नाही ना, आम्हाला फॉरेन रिटर्न लागते. हे नको आहे. तुमच्या एवढं ग्रंथ कुठंच नाहीत, तुमच्या एवढं शास्त्र कुठल्या देशात नाहीत, तुमच्या एवढं सामाजिक बांधिलकी कुठल्या देशामध्ये नाही. लग्न झालं 1 महिन्यामध्ये त्या नवरा बायकोना बाहेर घालवतो, तुमचं तुम्ही मिळवून खावा. फॉरेन कंट्रीमध्ये आमची म्हातारी जरी झाली, सुनबाई आली, ही आपल्याकडे पद्धत राहायची. हे रिलेशनशिप आपल्याकडे आहे, ही प्रेमाची नाते आपल्याकडे आहेत. तिथं प्रेम नाही, नर आणि मादी दोनच हा व्यवहार आहे. ध्यानात काय, हिंदू धर्म कसा आहे, एक माझी स्त्री सोडून दुसरी बहीण असेल, तिसरी काकी असेल, चौथी मावशी असेल, पाचवी चुलत 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 का ना मावशी असेल. हे रिलेशन फक्त भारतामध्ये आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये. अन्य धर्मामध्ये नर आणि मादी हा 2 व्यवहार आहे. त्यामुळं त्यांच्या बुद्धिमत्तेला खत पाणी मिळत नाही. आज अभिमानानं सांगतो, नासामध्ये 70% पोरं भारतीय आहेत. कुठं? नासामध्ये 70% पोरं भारतीय आहेत. चंद्रयानाला विरोध केल्यानंतर सुद्धा चंद्रयान योग्य ठिकाणी उतरणारे भारतीय आहे. हे कोण त्याचं हे घेऊ नका, इथली बुद्धी आहे, इथला मेंदू आहे. इथल्या एका या जमिनीतल्या एका मातीच्या कणामध्ये सुद्धा अहम 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 ब्रह्मास्मी असा शब्द येतो. ही माती आहे. मातीला स्पर्श करा, माती बोलेल तुमच्यावर. हे सांगणारे जे संत आहेत त्यात पहिले पायाभूत असणारे ज्ञानेश्वर महाराज. या इमारतीत पूर्वी वारकरी होते, ज्ञानोबारांच्या आधी वारकरी होते. 5 मिनिटात दत्ता, ओनली 5 मिनिट्स, 5 मिनिटात संपूया. का असेल ते कीर्तनात बघूया, होईल ते. हां बरोबर. हां, जे शास्त्र आहे ते भारताच्या मालकीचं आहे. भविष्यशास्त्र हे भारताचं आहे, रसायनशास्त्र हे भारताचं आहे, अणुचं संघटन विघटन हे भारताचं आहे. हे शोध कोणी लावले? ते त्रिकालज्ञानी असणाऱ्या मुनींनी लिहून ठेवले. ती भाषा शिकून ऐका तुम्ही. वेदामध्ये सगळंच लिहिलं आहे. वेदामध्ये कर्म उपासना ज्ञान हे 3 सोडलं तर अनेक विषयाची वेदाने स्पर्श केलेला आहे. त्या स्पर्शामध्ये सर्व काही येतं. चीनच्या प्रवाशानं त्या काळचं वैभव वर्णन केलेलं आहे हिंदू साम्राज्याचं. आणि बाबरी मस्जिद कोणी पाडले म्हणून आता बोंबलायला चालू झालंय. किती वैगुण आहे बघा. हा, वैगुण किती. कुणीतरी पाडली ना, पाडायला पाहिजे होती. अरे तुम्ही पाडला म्हणून मोठं नाही, हजारो माणसाचं बलिदान गेलं हे विसरू नका तुम्ही. लाखो माणसं मारली गेली त्या ठिकाणी, त्या बाबरी मशिदीकडे. हे विसरतात माणसं. आज आम्ही पाडली, तुम्ही पाडली. कोण ते प्रेस्टिज येण्याकरता मरतील. कुणीतरी पाडली ना. आज तिथं राम मंदिरवाल्या सोडून द्या ना, ते कुणी पाडले हा विषय नाही. आमच्या शिवसैनिकांनी पाडली, आमच्या ह्याने पाडली. ही कशाला तुमची वाद पाहिजेत? ते एक सकाळचा एक भोंगा असतो संजय राऊत म्हणून, ते इतकं महाराष्ट्राची काळजी करायला, घरची काळजी करत नाही साला.
महाराष्ट्र कसं होणार? अरे तू म्हणजे महाराष्ट्र नो राजा, अनेक अनेक वेली पुष्पांनी नटलेला माझा महाराष्ट्र आहे, अनेक नद्यांनी नटलेला माझा महाराष्ट्र आहे, अनेक पशुपक्ष्यांनी नटलेला माझा महाराष्ट्र आहे. याच ठिकाणी छत्रपतीच्या उपदेशाने नटलेला माझा महाराष्ट्र आहे. शरीर सोडलं तरी सुद्धा धर्म न बदलणारा संभाजीराजे याच महाराष्ट्रात आहे. हे विसरू नका तुम्ही. केवळ शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज जे म्हणून काय होत नसते ते. आता अलीकडे तुम निघाले, वर्गणी गोळा करायची, प्यायचं, जय भवानी, ह्यानी जोड्या म्हणावीत, जोड्यानं. शिवाजीचं नाव घ्यायचं असेल, कीर्तनकार जरी घेत असेल, त्याचं चरित्र तपासा. अशीच आमची आई असते, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो. वद्य छत्रपती हे म्हणाले, छत्रपती कुठं? आणि कुठेतरी कुठल्या तरी पोरीला बघून शिवी करणारे, हे बुवा कुठला नाव आहे? काय कशाकरता नाव घेत आहे त्याचं? छत्रपतीचं नाव घ्यायचं असेल, त्यांच्या जीवनचरित्राचं थोडं तरी अनुकरण करा. छत्रपती संभाजीराजांनी अरे मेले डोळे काढले तरी धर्म बदलला नाही, आणि तुम्हाला मी हिंदू आहे म्हणून सांगायची पाळी आली. किती दुर्दैव आहे. कशाला नाव घेतात त्यांचं? हिंदुत्वाकरता सोडून घेतलं, डोळे काढून घेतलं, पण धर्म बदलला नाही. मग त्याच राज्यामध्ये लव जिहाद चाललंय ना, हे कुठलं आणलंय तुम्ही? आमच्या मुलीला आम्ही चांगलं वळण दिलं नाही, पण ती पोरगी मुसलमानावर पळून गेली, लव जिहाद केला, धर्मांतर केलं. का? केवळ मुलीचा दोष आहे का तुमचा दोष आहे? दोष तुमचा नाही का? त्या मुलीला योग्य संस्कार दिले असते, ज्ञानेश्वरीची वाचा लावली असती, त्याशी फाजील झालेले असते ना. ते सांगता ना, ते कोणते इंदुरकर भुर्र पळाली. हसू नका, वाईट आहे, हसू नका, हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. आमच्याच माय बहिणी आज भरले जातात, इस्लामीकरण त्यांचं केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. आणि एखाद्या हिंदू मुलांना जर मुसलमानची पोरगी पळून आणली तर केवढा घोष जावा, अरे ऐसा कैसा होया, ऐसा कैसा होया. का? आमच्या पोरी पळवायला चालतंय तुला? तुझे का पळवू नये आम्ही? ते एक महाराज आहे बघा, तो त्याचं नाव काहीतरी आहे, ते धर्मांतर करायचा प्रयत्न करते. काय आठवते का तुम्हाला? एक महाराज आहे, ते पर्ची काढते बघा. तुम्हाला बोलवत आहे, काय नाव सांगा सर? नाही, पर्ची काढते, पर्ची. तुम्हाला बोलवते आणि लिहिते, अगोदर लिहिते आणि मग सांगते काय चाललंय तुमचं, हेच आहे का बघा बरोबर म्हणते. हा हा नाही 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 नाही, त्याचं नाव आहे तोंडात नाही ना. राहू दे, 80 वयाला असं व्हायचंच. तरी एवढी बुद्धी काम देते, पुष्कळ देवाचे उपकार मानायचे. त्यानं एखादं धर्मांतर केलं तर तुम्हाला मिरची का झुमते राजकीय लोकांना? मला असा प्रश्न आहे आता. त्याने एखाद्या मुसलमान, जे पूर्वी होते हिंदूच होते, त्यांना धर्म बदलून त्यांना मुसलमान केलं, ते परत जर आपल्याकडे येत असतील तर त्यांच्याकरता ते प्रयत्न करत असतील, सनातन धर्म शिकवत असतील, तर तुम्हाला मिरच्या का झुमतात? हा प्रश्न सवाल आहे माझा. का सवाल आहे? हा जनसामान्याचा प्रश्न आहे, तळागाळातल्या लोकांचा प्रश्न आहे. धर्माबद्दल जर विचार केला, त्यांचा धर्म स्वर्गापर्यंत जातो. कुणाचा? ख्रिश्चनाचा. यांचा धर्म खुदा को प्यारा होता, इथंपर्यंत जातो. आमचा धर्म देवातला तुमच्यातला भेद काढतो. ही विशेष. देव वेगळा नाही, तुम्ही वेगळा नाही, आमचा धर्म सांगतो. तुम्ही देव आहात म्हणा, मात्र देव माझा मी देवाचा. जर देव माझा आणि मी तिचा असेल तर कधी होणारच नाही. ते मी देवाचा म्हणा. देव म्हणतो ममई अंशो जीव लोके जीव भूतसना, हे माझे अंश आहेत, तुम्ही देवाचे अंश का मानत नाही? आणि देवाचे अंश मानण्याकरता ह्या ज्ञानेश्वरीचा,
हे वारकरी संप्रदायाचा केवळ माळ घातलं म्हणजे होत नाही. मी तुम्हाला आतापर्यंत सांगायला लागलोय, तत्वज्ञानाशी संबंध जोडा. संतांनी जे तत्वज्ञान सांगितलं, प्रत्येक जीवाच्या कल्याणाकरता जे बारीक डीप जाऊन सांगितलं, त्याचा अभ्यास करा. तुम्ही वारकरी असा न असा, तो अभ्यास आज गरजेचा आहे. समाजाला जर उन्नत अवस्थेला न्यायचं असेल, त्या तत्वज्ञानाची गरज आहे. आणि तत्वज्ञानाला आधार आहे त्या माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरींचा हा ग्रंथ. कळलं तरी वाचा, नाही कळलं तरी वाचा. रोज 10 ओव्या वाचा, नित्यनेम करा. 10 ओव्या वाचल्याशिवाय मी चहा पिणार नाही, एवढं करा, बस झालं. तुम्ही माळ घालू नका आणि पंढरपूरच्या जन्मात आयुष्यात जाऊ नका, इथंच थांबा तुम्ही, एवढं करा. ही ज्ञानेश्वरी जर तुमच्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवलं नाही तर मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो. घडलंच पाहिजे परिवर्तन. अनेकांचं अरे प्रेत चाललेलं ज्ञानोबा म्हणले, सच्चिदानंदा, अरे अरे तू नाव सच्चिदानंद म्हणतोस कसा? ते उठलं. ही ज्ञानेश्वरी लिहायला मदत केली. काय एक अद्भुत कथा आहेत. त्या काय दंतकथा नव्हेत. 8 पाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडते, असल्या कथा नाही त्या. हे त्याने अनुभवाला आले ते तुमच्याकडे ठेवले. जे साय शेष त्यांनी शेवी, जे अजून लहान मुलं आहे त्याला ज्ञान देऊ नये, त्याला सत्कर्म सांगावं, तुळशीला पाणी घाल म्हणावं, इथे विनय तासभर घे म्हणावं, इथे येणाऱ्या वारकऱ्यांना नमस्कार कर म्हणावं. सुरुवात करा त्याची हळूहळू हळू. मग ते तुम्हाला विचारतो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना मला का वाचत नाही? तोही ज्ञानेश्वरी वाच, पण तुला अजून काही वेळ जाईल. नाही मी वाचणारच, अवश्य वाचू द्यावं, कारण ती तळमळ आहे त्याच्यात. हे ज्या महात्म्याने सांगितलं, हे कर्म सांगत असताना तिथे एक शंका काढलेली आहे. कर्म कुणीही केलं तर ते बंधनात घालतायच. मग या महात्म्याने जगाकरता केलेलं त्याला अडकल काय नाही. तिथे एक उदाहरण दिलं, बहुरूपयाची राहू राणी, यात शेवटचा श्लोक आहे. स्त्री पुरुष भावना आहे म्हणे, पण लोक संपादने तशी राहते. ते पूर्वी भैरूपी म्हणून यायचे, त्यात एक शंकर व्हायचं आणि एक पार्वती व्हायचं. दोन्ही पुरुषच असायचे. पण ते लोक म्हणायचे, काय पार्वती दिसते बघा. तुम्ही तिला स्त्री म्हणा, पण त्या दोघांचा निश्चय मी पुरुषच आहे. तसा कितीही कर्माचं गुंतला काय जरी केला तर मी ब्रह्म आहे ही अवस्था जर सुटली नाही तर निश्चितपणे तो तुम्हाला त्याच रूटवर नेईल. याबरोबरच मला यायला थोडा उशीर झाला, याबद्दल प्रतिकारांची दिलगिरी व्यक्त करून या सेवेला विराम देतो. ही सेवा अर्पण करत असताना तुमच्या ठिकाणी जे चैतन्य आहे तेच माझ्या ठिकाणी आहे. एकमेकाच्या चैतन्याला आलिंगन देऊनही सेवा संपवूया. पुंडलिक वरदे.